जय महाराष्ट्र मित्रांनो, विषय आधीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की कोकणामध्ये 11 पैकी 10 जागांवरती ठाकरेंचा भगवा झेंडा नक्की फडकवतील. पण असे कुठले मतदारसंघ आहेत आणि कोणते-कोणते उमेदवार हे विजय होणार आहेत आणि कोणते-कोणते उमेदवार हे पराभूत होणार आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम चालू असतानाच त्यामध्ये आज आपण कोकणातील निकालाचा सर्वेनुसार अंदाज बांधणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 11 जागांपैकी किती जागा जिंकेल हेच आपण सविस्तर बघूया. त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभेमध्ये ठाकरे गटाकडून आहेत राजन तेली, तर शिंदे गटाकडून आहेत शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर. या दोघांमध्ये चुरशीची लढत 100% होणार आहे. पण यामध्ये राजन तेली हे विजय होत आहेत असं वर्तवलेलं आहे. त्यानंतर आहे तो कुडाळ विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये ठाकरेंचे विश्वासू व निष्ठावंत शिलेदार मानले जाणारे वैभव नाईक हे शिंदे गटाकडून उभे असलेले नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा पराभव करून विजय होतील असं सांगितलेलं आहे. त्यानंतर येतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला तिसरा मतदारसंघ तो म्हणजे कणकवली. या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून आहेत भाजपचे फायर ब्रँड नेते मानले जाणारे नितेश राणे आणि त्यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाकडून असलेले संदेश पारकर हे उभे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला झालेली गर्दी बघून ही गर्दी मतदानारूपी बदलेल असं वर्तवलेलं आहे. त्यामुळे कणकवलीमध्ये संदेश पारकर हे विजय होतील असं वातावरण तयार झालेलं आहे. आता आपण बघूया पुढचा जिल्हा तो म्हणजे रत्नागिरी. या जिल्ह्यामध्ये गुहागर या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते आहेत ते म्हणजे भास्करराव जाधव. त्यांच्या विरोधात आहेत शिंदे गटाचे राजेश बेंडल हे उभे आहेत. पण यंदा राजेश बेंडल यांना पराभवाचा सामना करावा लागेल आणि भास्करराव जाधव हे लाखोंच्या मताने जिंकून येतील यात काही शंकाच राहिलेली नाहीये. त्यानंतर येतो दापोली विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून आहेत संजय कदम, तर शिंदे गटाकडून आहेत रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम. पण तिथे योगेश कदम यांचा नक्की पराभव होईल, कारण उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली गद्दारीमुळे आणि रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेमुळे ही गोष्ट जनतेला अजिबात आवडलेली दिसत नाहीये. त्यामुळे यंदा योगेश कदम नक्की पराभूत होतील आणि तिथे संजय कदम नक्की विजयी होतील. त्यानंतर आता चिपळूण विधानसभा मतदारसंघ. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना सोडली असली तरी ठाकरेंची असलेलं कनेक्शन आणि ठाकरेंची केलेल्या सपोर्टमुळे चिपळूणची जागा 100% महाविकास आघाडी म्हणून ही जागा जिंकेल यात काही शंकाच राहिलेली नाहीये. त्यानंतर येतो तो म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून आहेत ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार मानले जाणारे राजन साळवी, तर त्यांच्या विरोधात आहेत शिंदे गटाचे किरण भैया सामंत हे उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांचे बंधुराज आहेत. मतदारसंघामध्ये कुणबी मतदार जास्त असल्यामुळे राजन साळवींचा नक्की विजय होईल असं मानलं जातं. त्यानंतर येतो रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून आहेत बाळ माने, तर शिंदे गटाकडून आहेत उद्योगमंत्री असलेले उदय सामंत. च्या विरोधात असलेले बाळ माने हे माजी आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या प्रचारामध्ये आघाडी आणि जनतेची मिळालेली साथ यामुळे बाळ माने हे 100% विजय होतील असा अंदाज वर्तवलेला आहे. आता येतो पुढचा जिल्हा तो म्हणजे रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये येतो उरण विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून आहेत ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार मनोहर भोईर, तर त्यांच्या विरोधात आहेत भाजपचे महेश बालदी हे उभे आहेत. महेश बालदी यांनी स्थानिक आगरी समाजाच्या विरोधात भाषण व वक्तव्य केल्यामुळे त्यांचा पराभव हा निश्चित मानला जातो आणि तिथे मनोहर भोईर हे 100% विजयी होतील. त्यानंतर पुढची विधानसभा येते ते म्हणजे कर्जत. या विधानसभेमध्ये नितीन सावंत हे ठाकरे गटाकडून आहेत, तर शिंदे गटाकडून आहेत आमदार असलेले थोरवे म्हणजेच महेंद्र थोरवे. ठाकरेंसोबत गद्दारी केल्यामुळे महेंद्र थोरवे यांचा नक्की पराभव होईल, कारण तेथील लोकांना गद्दारी ही आवडलेली नाहीये. त्यामुळे यंदा यंदा नितीन सावंत हे नक्की विजय होतील यात काही शंकाच नाहीये. तर मित्रांनो, या होत्या 11 विधानसभा. या 11 विधानसभेमध्ये 9 ते 10 जागेवरती ठाकरे आपला भगवा झेंडा नक्की फडकवतील अशी परिस्थिती तिथेच झालेली आहे. पण तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.